असा हा रस्ता खाली आहे मरीन ड्राईव्हचा. नेहमी हा भरलेला असतो, पण या टायमाला पूर्ण खाली आहे. आपल्याला तर जायचे सरळ. हो बाबा, जा किती, तुला कोण थांबवतो? असं काम चालू आहे वाटतं, मोठ्या प्रमाणात काम कसं तरी चालू आहे. फायनली रिचलो आपण मरीन ड्राईव्हला. पूर्ण खाली आहे मरीन ड्राईव्ह. गेटवे ऑफ इंडिया लेफ्ट, नरीमन पॉइंट स्ट्रेट. हो क्या बात है, हम आए और सिग्नल खुल गया. क्या हो गया? सिग्नल खुल गया. समझा, सिग्नल खुल गया. हम आए और सिग्नल खुल गया. छोटी गाडी आहे का आपली, आपण BMWच्या बाजूला लावू. इथं पण बाईक असते, इथं लावते का एवढं. नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजलेत 11. सो मी माझं काम आटपलंय. काम आटपून मी आता आलो मरीन ड्राईव्हला. म्हणजे लॉकडाऊन नंतर आज खूप दिवसानंतर मरीन ड्राईव्हला आला. तर मी आता आहे ऑबेरॉय हॉटेलच्या पुढे. खूप दिवसांचं आलं. इथे बघू शकता तुम्ही, काहीच गर्दी नाही आहे, कोणीच नाही आहे इथे. खूप कमी लोक आहेत, जे पण आहेत ते सगळे पूर्ण सेफ्टी सिक्युरिटी घेऊन आहेत. थोडा वेळ टाइमपास करूया. इथे तुम्हाला काही सिनेमॅटिक सीन दाखवेल किंवा स्लो मोशन बोला किंवा टाइम लॅप्स दाखवेल तुम्हाला इथे. आणि त्याचं ऊन पण खूप आहे. मागे पण तुम्ही बघू शकता, मस्त असं व्ह्यू आहे पूर्ण. खूप टायमानंतर आलं, आय गेस 7 to 8 months नंतर आलं मी इथे. तर तुम्हाला थोडं टाइमलॅप्स दाखवतो. त्याच्यानंतर अजून आपण कुठे जाणार आहे ते पण बघू. अजून सध्या प्लॅन नाही आहे, अनप्लॅन्ड आहे. तो अजून माहिती नाही नक्की आपण कुठे कुठे जाणार आहे, कुठे कुठे नाही जाणार. खूप लोक आलेत, खूप फॅमिलीज आलेत, खूप बायकर्स आलेत संडे असल्यामुळे. तरी जी आधी संडेला गर्दी दिसायची ती आता ह्याच टायमाला नाही दिसत आहे. इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला समजेलच कुठे जाणार आहे. आपण आलो मरीन ड्राईव्हला आणि आपल्या बरोबर कोण आहे, लोअर पर्यावरनं पिकअप केलं. 7 किंवा 8 महिन्यानंतर भेटतोय. 7 ना. सो आवाज तर ऐकला असेल. सो बघू शकता तुम्ही, फेमस यूट्यूबर प्रेरणा खात्रे सोबत आपण मरीन ड्राईव्हला आलोय. 7 की 8 महिन्यानंतर भेटतोय. 7 months. हां. सो आधी मी माझं काम केलं, नंतर पिक केलं आणि आता आपण बघूया कुठे जाणार, काय जाणार समजेलच. काही प्लॅन आहे असा कुठे जाणार काय? सरप्राईज. ओके, म्हणजे ही मला सरप्राईज देणार आहे. सो लेट सी. आणि हां, तू 7 महिन्यांनी येऊन मला सरप्राईज दिलेस ना, तर तुला पण सरप्राईज. आपण ब्रेकफास्ट केला इथे येऊन. म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट करून निघालेलो. त्यांनी मुगाचा डोसा ना मुगाचे डोसे आणलेले, ते तुम्हाला दाखवू नाही शकलो. मला खूप भूक लागलेली, दाखवू नाही शकलो. फटाफट खाल्ली. मस्त होते, आवडलं. सँडविच पण होता मस्त असा. सो तुम्हाला कधी काय ऑर्डर असेल तर देऊ शकता बिनधास्त. नक्की.
आता थोड्या वेळ इथे टाइमपास करू, थोड्या वेळ बसू इथे आणि मग थोड्या गप्पा मारायच्या आहेत. भरपूर 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 डिस्कशन बाकी आहे. थोड्या की भरपूर भरपूर? भरपूर भरपूर खूप खूप. ओके. मस्त अशा गाड्या पण दिसत इथे मला. सो ते नजर थोडी अशी तिकडे जाते. सॉरी त्यासाठी, कारण का हार्डली डेव्हिडसन अशा मस्त मॉडिफाईड केलेल्या गाड्या आहे. ते सगळं बघितलं लक्ष जातं. जाऊन द्या, आता भेटू थोडं. आम्ही थोडा गप्पा म्हणजे अजून फिरायचं पण कुठे कुठे जाणार ते तुम्हाला दाखवतोच. आता वाजलेत 12:30 आणि आता वाजले 12:30. आता तुम्ही बघू शकता मास्क जस्ट काढलाय, कारण का आता कोणी नाही आहे बाजूला. सो सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क काढलाय. आणि मागे तुम्ही बघितलं असेल काय एक्झॅक्टली. सो आता आपण मरीन ड्राईव्हवरनं आलो आहे गेट वे ऑफ इंडियाला. मागे आहेत आपल्या ताज हॉटेल आहे. इथे पण काहीच गर्दी नाही आहे, पूर्णच्या पूर्ण असं खाली आहे मागच्या साईडला. आणि गेटवेला पण पूर्ण खाली आहे. गेटवेला पण कोणी नाही आहे सध्या. लॉकडाऊनमध्ये आय गेस अलाउड नाही आहे कुठेच जायला. तर सगळीकडे तुम्ही पूर्ण खाली. आणि मागे पण जेवढ्या बोट असायच्या किंवा जहाज असायच्या इथे सगळ्या लागलेल्या बोट फेरी ज्या पण आपल्या अलिबागला जायला, त्या सगळ्या काहीच नाही आहे. ठीक आहे, संडे आहे त्यामुळे पण असू शकतं. त्याच्यानंतर आपण कुठे जाणार ते नक्की माहिती नाही, पण सध्या तहान लागली आहे. तर कुठे पाणी भेटतं का बघूया. एक बॉटल संपवली आहे, आता दुसरी एक बॉटल घेऊया. मग नेक्स्ट प्लॅन माहिती नाही. मरीनवरनं आम्ही डायरेक्ट इथे आलो. आम्ही पहिलं तर लायब्ररी शोधत होतो, बोललो तिथे जाऊन थोडं फोटोशूट करूया, पण ती काय भेटली नाही. मग बोललं गेटवे माहिती आहे, तो गेटवेला आले. इथून जाऊ शकतो एखाद्या वेळेस, किंवा दुसरं काही प्लॅन केला तर दुसरं कुठे जाऊ शकतो. लेट्स सी. राजभवन. मला काय माहिती, मी पण आताच वाचलं राजभवन. मला पण नव्हतं माहिती. इकडे सकाळी काहीतरी असते, सध्या बंद असेल. तुझी मोठं आहे राजभवन, संपतच नाही. जाकीरराव संपलं वाटतं राजभवन. हा कोणता आहे बा, हा ते पी 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 कोणता तो प्रियदर्शिनी. हां बंद आहे. आज पूर्ण मुंबई दर्शन झालं माझं.
देखो अंबानीचं घर. हो दे अंबानी का घर. बघितलं का तुम्ही? हजी अली पण बंद आहे. इथून रस्ता बंद आहे का कोस्टल? हजी अलीचं पण काम चालू आहे. आता काय चालेल? कोडो हा कसं होईल? हे कोणाचा बंगला आहे? ईशा अंबानी. हा ईशा अंबानीचा. वाव मस्त आहे यार. नमस्कार मित्रांनो, आता आपण मरीन ड्राईव्ह वरनं निघालो. चौपाटीपाशी थांबलो थोड्या वेळ. चौपाटीपाशी थांबलो तिथे गिरगाव चौपाटीला थोड्या वेळ बसलो. तेवढ्यात पोलीस आले. पोलीस बोलले इथे थांबू नका, इथून जावा, इथे अलाउड नाही आहे थांबायला. सो आम्ही बोललो ठीक आहे काका. थोडा सँडविच आणलेला प्रेरणा कात्रेनी, सो तो आपण खाल्ला तिथे. मग तिथून पुढे निघालो वाळकेश्वरला गेलो. वाळकेश्वरवरनं असंच फिरत अंबानीचं घर बघितलं. तुम्ही आधी बघितलं असेल, अंबानीचं घर बघितलं. तिथून असंच फिरत प्रियादर्शनी पार्क बघितलं. तिथून फिरत आलो वरली ताडदेवमध्ये आलो परत. म्हणजे रस्ता काही माहिती नव्हता, असंच रँडमली कुठे पण गाडी नेत होतो. मग ताडदेववरनं हाजी अलीला आलो. हाजी अली पण बंद होतं. सो ऑलमोस्ट जिथे गेलो तिथे सगळं बंद आहे. हाजी अलीवरनं मग तसंच पुढे आलो आपलं टुवर्ड्स वर्ली सीफेसला. तिथे आलो. तिथे बघितलं की थोडं काही रस्त्याचं काम चालू आहे. सो तिथेही पोलिसांनी बोलला दादा इथे थांबू नका, आता कोणतरी येणार आहे, सो इथे थांबू नका, उगाच तुम्हाला त्रास होईल. सो तिथूनही आम्ही निघालो. मग ईशा अंबानीचं घर बघितलं ऑन द वे जाता. असंच भटकत पुढे आलो तर पुढे बँड्रा वर्ली सीलिंग होता. सो तिथे अलाउड नाही आहे बाईक्स, सो तिथे पण जाऊ नाही शकलो. मग बोललं काय करणार. मग अजून पुढे आलो. बोललं जाऊया आता कुठे, अजून काय दिसलं कुठे जिथे थांबू शकतो असं. सो थोडं त्याच्या पुढे आलो. त्याच्या पुढे वर्ली सीलिंग आहे. त्याच्याच पुढे एक गार्डन भेटलं आम्हाला. खूप सारे गार्डन बंद आहेत. सो आम्हाला वाटलं हे पण गार्डन बंद असेल. सो आम्ही थोडं पुढे गेलो. पण थोडं पुढे जाताना स्लो जाताना बघितलं की इथे कोणीतरी आहे म्हटलं. मग विचारलं, ते बोलले हा अलाउड आहे. सो आलो आम्ही इथे आणि बसलो. इथे अजून पण खूप सारा क्राऊड आहे. माझ्या त्या साईडला खूप लोक आले तिथे. आणि माझ्या मागे बघू शकता वर्ली सीलिंग आहे. तो पूर्ण असा तिकडून बँड्राला जातो. जर तो चालू असता तर नक्की बँड्राचा प्लॅन केला असता आणि वर्ली सी फेसला गेलं असतं. पण सध्या काही नाही आहे. सो इथेच बसणार आहे थोड्या वेळ. बोर झालं गाडी चालवून. एकटाच चालवतो, तिला गाडी येत नाही. सो एकटाच चालवतो, कंटाळा आला आहे. पण बघू अजून काय असेल तर बघू, फिरू, नाही तर थोड्या वेळ बसू आणि मग इथून